नमस्कार. शहरांचा वेगवान विकास आपण सगळेच पाहतोय. पण ह्या झपाट्याने वाढणाऱ्या काँक्रीटच्या जंगलात आपली जुनी पारंपरिक गावे आणि त्यांचा वारसा कसा टिकवून ठेवायचा, हा एक खरोखरच मोठा प्रश्न आहे. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. डॉक्टर अनिल दारशेतकर यांनी मे 2026 मध्ये मांडलेल्या प्रस्तावावर आधारित नवी मुंबई गावठाण संवर्धन आणि विकास आराखडा 2038 आपण आज समजून घेणार आहोत. आधुनिक नागरी नियोजनात पारंपरिक गावांचा श्वास कसा टिकवून ठेवता येईल याची एक अतिशय व्यावहारिक दिशा यातून मिळते. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा एकाच प्रश्नाभोवती फिरतो. मूळ गावांचं आणि तिथल्या संस्कृतीचं नामोनिशाण न मिटवता आपण एखाद्या शहराचं आधुनिकीकरण कसं करू शकतो? आगामी 2038च्या विकास आराखड्यासाठी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कारण शहराचा विकास करताना जुनी गावठाणे आणि कोळीवाडे फक्त पुसून टाकून चालत नाही, बरोबर ना? त्यांचा या विकास प्रक्रियेत अगदी सन्मानाने समावेश करणं गरजेचं असतं. हाच अचूक समतोल कसा साधला जाणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. तर आजच्या ह्या प्रवासात आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत? सर्वात आधी गावठाण अस्मितेचं मुख्य आव्हान आपण समजून घेऊ. त्यानंतर दिवाळे कोळीवाड्याच्या केस स्टडीतून मिळालेले काही महत्त्वाचे धडे पाहू. मग तिथल्या लोकसंख्येच्या घनतेचं खरं वास्तव काय आहे ते जाणून घेऊ. चौथ्या टप्प्यात एक नवीन नियोजन आराखडा आणि शेवटी भविष्यासाठी प्रस्तावित केलेले काही महत्त्वाचे नियम. सुरुवातीला पाहूया गावठाण अस्मितेचं आव्हान. जुन्या आणि नव्याची सांगड घालणं वाटतं तितकं सोपं नसतं. पाहायला गेलं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार गावठाण क्षेत्रातल्या जमिनीचे नियम हे सामान्य शहरी भागापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. त्यामुळे होतं काय की संपूर्ण शहरासाठी बनवलेले नियम आपण जसेच्या तसे गावठाणांवर लादू शकत नाही. तिथल्या जमिनीची मालकी आणि विकासाचे नियम मुळातूनच वेगळे असावे लागतात. हे केवळ कायदेशीरदृष्ट्या नाही तर व्यावहारिकदृष्ट्याही खूप आवश्यक आहे. आता हा तुलनात्मक फरक पहा, खरोखरच विचार करण्यासारखा आहे. मुंबईच्या 2034च्या विकास आराखड्याचा विचार केला तर प्रशासनाला अगदी शेवटच्या टप्प्यावर जाग आली. मग त्यांनी गावठाण्यांच्या सीमा निश्चित करण्याचे आणि स्वतंत्र नियम बनवण्याचे आदेश दिले. हा एक प्रकारचा रिॲक्टिव्ह किंवा प्रतिक्रियात्मक दृष्टिकोन होता. पण नवी मुंबईच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. 2038च्या आराखड्यासाठी इथे एक प्रोॲक्टिव्ह म्हणजेच पूर्वतयारी करण्याची उत्तम संधी आहे. सिडकोने सुरुवातीला तलाव वाचवले, 12.5% योजना आणली, हे खरंय. पण आता आराखडा अंतिम होण्यापूर्वीच संवर्धनाची एक भक्कम आणि स्पष्ट चौकट उभी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, दिवाळे कोळीवाड्याचे धडे. बघा, कोणत्याही धोरणाची खरी परीक्षा ही एसी केबिनमधील कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर होत असते. डी.वाय. पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयातील अर्बन डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी याच दिवाळे गावठाण आणि कोळीवाड्याचा एक अत्यंत सविस्तर अभ्यास केला. या ऐतिहासिक वसाहतींमधील अगदी कच्च्या आणि खऱ्या परिस्थितीचं जे दर्शन यातून घडतं ना, ते खरोखरच डोळे उघडणारं आहे. दिवाळे गावठाणात एकूण 600 भूखंडधारक आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2014 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडून केवळ 16 जणांना काम थांबवा किंवा स्टॉप वर्क नोटिसा आल्या. हे उदाहरण एक खूप मोठी मानवी शोकांतिका आपल्यासमोर मांडतं. विचार करा, जर या कुटुंबांकडे साधनसामग्री असती आणि त्यांनी 2014च्या आधीच आपलं काम संपवलं असतं तर त्यांना या नोटिसा आल्याच नसत्या. एकाच गावात राहणाऱ्या लोकांसाठी केवळ वेळेच्या फरकामुळे कायदा वेगळा कसा वागतो, हा खऱ्या अर्थाने काळ आणि वेळेचा मोठा अन्याय आहे. आणि हो, एक गैरसमज दूर करणं इथं महत्त्वाचं आहे. दिवाळे गावठाणात जे काही अनौपचारिक बांधकाम वाढलं ते काही कोणी हेतुपुरस्सर केलेलं अतिक्रमण नव्हतं. 1980च्या दशकात बाहेरून येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची मागणी अचानक प्रचंड वाढली. ही वाढती गरज पूर्ण करण्यात आपली औपचारिक बाजारपेठ पूर्णपणे अपुरी पडली आणि म्हणूनच केवळ लोकांच्या गरजेपोटी गावठाणांमध्ये अशी अनौपचारिक घरांची वाढ झाली. हा एक अतिशय स्वाभाविक आणि नैसर्गिक विस्तार होता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता तिसरा भाग, घनतेचा वास्तव. शहरांसाठी बनवलेले सरसकट नियम या गावठाणांमध्ये का आपटतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही ठोस आकडेवारी पाहणं गरजेचं आहे. ही आकडेवारी बघा, अक्षरशः थक्क करणारी आहे. दिवाळे गावठाणातील तब्बल 89% भूखंड हे 125 चौरस मीटरपेक्षाही कमी आकाराचे आहेत. आता थोडा विचार करा, सध्याच्या प्रमाणित नियमानुसार म्हणजेच DCRनुसार अशा एवढ्याशा जागेवर चारही बाजूंनी मोकळी जागा सोडून एक स्वतंत्र इमारत उभी करणं भौतिकदृष्ट्या शक्य आहे का? अजिबात नाही. म्हणूनच हे जुने सरसकट नियम इथे पूर्णपणे कुचकामी ठरतात. इमारतींच्या उंचीची परिस्थिती ही काही वेगळी नाही. तिथे 21% इमारती 1 मजली, 39% 2 मजली आणि उर्वरित 40% इमारती या चक्क 2पेक्षा जास्त मजल्यांच्या आहेत.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी बहुतांश घरे FSIचा नियम अस्तित्वात येण्याच्या खूप आधी बांधली गेली आहेत आणि त्यांनी आधीच सरासरी 3 इतका प्रचंड FSI वापरून टाकला आहे. यावरूनच लक्षात येतं की गावठाणे आधीपासूनच किती दाटीवाटीची आहेत. आणि म्हणूनच ही परिस्थिती आणखीनच अनोखी बनते. संपूर्ण गावठाणात केवळ 19% भूखंड असे आहेत जे खऱ्या अर्थाने खाजगी मालकीचे आहेत. उरलेल्या बहुतांश जमिनींवर लोकांचे केवळ धारणाधिकार आहेत. आता नियोजनाच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक प्रकारचा दिलासाच आहे, कारण यामुळे भूसंपादनाच्या मोठ्या कायदेशीर कटकटी कमी होतात. पण त्याचवेळी ह्या जागेचा योग्य विकास करण्यासाठी अत्यंत कल्पक आणि नाविन्यपूर्ण अशाच नियोजनाची इथं गरज भासणार आहे. बरेचदा असा एक सोपा विचार मांडला जातो की ही सगळी घरे पाडून टाका आणि तिथे मोठे टावर्स किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट राबवा. पण हे तितकंसं सोपं नाहीये. पारंपरिक आणि अत्यंत नैसर्गिकरित्या वाढलेल्या गावांना बळजबरीने या आधुनिक फ्लॅट संस्कृतीत कोंबण्याचा प्रयत्न पूर्णपणे अंगलट येऊ शकतो. यामुळे गावचा मूळ समुदाय आणि तिथली संस्कृतीच नष्ट होते. ठाण्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. तिथे जेव्हा सक्तीने समूह पद्धती लागू करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्याला प्रचंड कायदेशीर आणि सामाजिक विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. म्हणूनच आपल्याला एका नवीन दृष्टिकोनाची गरज आहे. आपला चौथा भाग, एक नवीन नियोजन आराखडा. हा नवा प्रस्ताव म्हणजे जुन्या नियमांवर लावलेली नुसती मलमपट्टी नाहीये बरं का, तर तो पूर्णपणे माहितीवर म्हणजेच डेटावर आधारित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या रहिवाशांच्या परिस्थितीविषयी सहानुभूती बाळगणारा आहे. दिवाळे गावठाण्यातून जे काही धडे मिळाले त्यावरच हा नवा तोडगा आधारलेला आहे. हा आराखडा स्पष्ट सांगतो की कोणतेही नवीन नियम लागू करण्यापूर्वी एक अत्यंत पद्धतशीर सर्वेक्षण होणं आवश्यक आहे आणि याच्या 3 अगदी सोप्या तार्किक पायऱ्या आहेत. पहिली पायरी, संबंधित घर हे गावच्या अधिकृत नकाशात आहे का ते तपासणे. दुसरी पायरी, रेशन कार्ड, वीज बिल किंवा LIC पावती यांसारख्या पुराव्यांवरून त्या घराची पडताळणी करणे. आणि तिसरी पायरी, त्या मालमत्तेकडे जाणारा रस्ता आणि भूखंडाचे मोजमाप याची अचूक नोंद करणे. जोपर्यंत ही स्पष्ट प्रक्रिया पार पडत नाही तोपर्यंत कोणतेही सामान्य नियम तिथे सरसकट लादता येणार नाहीत. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, भविष्यासाठीचे नियम. गावठाणांच्या या प्रत्यक्ष जमिनीवरच्या वास्तवाचा विचार करून काही विशेष आणि टेलर मेड म्हणजेच त्यांच्यासाठीच खास तयार केलेले नियम सुचवण्यात आले आहेत. याचा मुख्य उद्देश हाच आहे की भविष्यात अधिकची गर्दी आणि गोंधळ न होता तिथल्या विकासाला सुरक्षित चालना मिळावी. हे प्रस्तावित धोरण पहा, हे अतिशय हुशारीने बनवलेलं आहे. छोट्या जागेचे आणखी धोकादायक तुकडे होऊ नयेत यासाठी रहिवाशांची संख्या थेट भूखंडाच्या आकाराशी जोडण्यात आली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 125 चौरस मीटरपेक्षा लहान जागेवर जास्तीत जास्त 2 व्यक्ती राहू शकतील. 126 ते 500 चौरस मीटरमध्ये 4 व्यक्ती. आणि या सर्वांसाठी कमाल FSI हा 3 इतकाच मर्यादित ठेवला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून छोट्या मालमत्तांचे भविष्यात होणारे तुकडे रोखण्याचा हा खरोखरच एक उत्तम मार्ग आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या आराखड्यात सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींना 2028 पर्यंत जशाच्या तशा स्वीकारण्याचा अतिशय व्यावहार्य दृष्टिकोन ठेवला आहे. कोणाचंही विस्थापन होऊ नये हा यामागचा शुद्ध हेतू आहे. पण लक्षात घ्या, जर एखाद्या छोट्या भूखंडावर आधीच कमाल संख्येत लोक राहत असतील तर तिथे कोणतीही नवीन पुनर्बांधणी किंवा एक्स्ट्रा बांधकाम करायला सक्त मनाई असेल. भविष्यात होणारी अनियंत्रित गर्दी टाळायची असेल तर ही अट अत्यंत आवश्यक आहे. आता पुनर्विकासाचा मुद्दा घेऊया. जर 2 किंवा अधिक भूखंडांचे एकत्रीकरण करून पुनर्विकास करायचा असेल तर इमारतीची उंची किती असावी हे थेट तिथल्या रस्त्याच्या म्हणजेच ॲक्सेस रोडच्या रुंदीवर अवलंबून असेल. सुरक्षेच्या कारणास्तव हे अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. जर रस्ता 3 ते 4 मीटर असेल तर तळमजला अधिक 2 मजले बांधता येतील आणि रस्ता 4 मीटरपेक्षा मोठा असेल तर तळमजला अधिक 3 मजले. अशी अत्यंत स्पष्ट आणि सुरक्षित नियमावली ह्यात मांडण्यात आली आहे. या धोरणाचा मला स्वतःला सर्वात भावलेला पैलू म्हणजे अत्यावश्यक सुविधांसाठी दिलेल्या सवलती. हा अतिशय मानवी आणि संवेदनशील दृष्टिकोन आहे. समजा एखाद्या कुटुंबाला घरात केवळ एक प्रसाधनगृह किंवा वॉशरूम बांधायचंय किंवा घरात जाणारा जिना बनवायचाय तर अशा मूलभूत गोष्टीला पुनर्विकास समजून FSIच्या जाचक नियमामध्ये अडकू नये असा हा आराखडा स्पष्ट करतो. मूलभूत सुविधांसाठी FSIमधून अशी सूट मिळणं ही खरोखरच एक स्वागतार्ह आणि गरजेची बाब आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत ज्वलंत आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आगामी 2038च्या विकास आराखडा खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक गावठाणांचा आणि त्यांच्या गरजांचा सन्मानपूर्वक स्वीकार करेल की आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या अस्तित्वावरच उंच इमारती उभ्या करेल.
लक्षात घ्या, इतिहास आणि वारसा जपणारं शहरी नियोजन हे केवळ सिमेंट विटांच्या बांधकामाविषयी नसतं, तर ते तिथली संस्कृती आणि माणूस टिकवण्याचं माध्यम असतं. या प्रश्नावर आपण नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला खात्री आहे की या माहितीमुळे हा गुंतागुंतीचा विषय समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल.